भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं आपल्या देशात पशुपालनाला मोठं महत्त्व आहे। विशेष म्हणजे भारतात विविध प्रकारच्या गायींच्या जाती आढळून येतात। प्रत्येक जातीच्या गायींची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये असतात। पशुपालक विविध प्रकारच्या जातींच्या गायींचा सांभाळ करत असतात आणि त्यातून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळवत असतात। आता अशाच भारतीय वंशाची गाय ब्राझीलमध्ये 40 कोटींना विकली गेली आहे। त्यामुळे सर्वात महागडी गाय म्हणून या गायीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे। मग ही गाय कोणती आहे, तिची वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच ही गाय कोठे आढळते याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। सध्या संपूर्ण जगात एका भारतीय वंशाच्या गायीची सर्वत्र चर्चा होताना दिसते। कारण ब्राझीलमधील मिनास गेराईस येथील पशूंच्या मेळाव्यात नेल्लोर प्रजातीची फिएटिना 19 नावाची गाय तब्बल 40 कोटींना विकली गेली आहे। या गायीनं नुकताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडलाय। फिएटिना 19 ही पांढरी शुभ्र गाय तब्बल 40 कोटी रुपयांना विकली गेल्यानं ती जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे। फिएटिना 19 या गायीचं वजन 1101 किलोग्रॅम आहे। हे वजन नेल्लोर प्रजातीच्या इतर गायींच्या सरासरी वजनाच्या दुप्पट आहे। या गायीनं अनेक पुरस्कार जिंकले आहेत। या गायीनं टेक्सास येथे आयोजित केलेली चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड स्पर्धेत मिस साऊथ अमेरिका हा किताब जिंकला होता। त्यामुळे या गायीची किंमत वाढली असं सांगण्यात येते। विशेष बाब म्हणजे ही प्रजात मूळची भारतीय आहे। आंध्र प्रदेशमधील नेल्लोर वंशाची ही गाय आहे आणि नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून या प्रजातीला नेल्लोर हे नाव देण्यात आले। 1800च्या दशकात ब्राझीलमध्ये या प्रजाती पाठवण्यात आल्या होत्या। नेल्लोर जातींच्या गायींना ओंगोल गाय असंही म्हटलं जातं। आता मूळ भारतीय वंशाची असलेल्या नेल्लोर जातीची गाय सर्वात महागडी ठरल्यानं सध्या नेल्लोर जातीच्या गायीच्या वैशिष्ट्यांची सर्वत्र चर्चा होतीये। नेल्लोर जातीच्या गायींचा रंग पांढरा शुभ्र असतो आणि त्वचा सैल असते। या जातीच्या गायी दिसायला आकर्षक असतात, पण मजबूत स्नायू बांधणी, उष्णता सहन करण्याची क्षमता, चांगली रोगप्रतिकार शक्ती, काटक शरीर यामुळे या गायींचा सांभाळ करण्यास कमी खर्च येतो। त्यामुळे या जातींच्या गायी जगभरात लोकप्रिय आहेत। नेल्लोर जातीच्या गायीची आणखी एक विशेष बाब म्हणजे या जातींच्या गायी उंटाप्रमाणे अन्न आणि पिण्याचं पाणी दीर्घकाळ पोटात साठवून ठेवू शकतात। यामुळे ही गाय वाळवंट आणि उष्ण प्रदेशात तग धरून राहते। म्हणजेच या गायी उष्ण, दमट, कोरड्या वातावरणात तग धरून राहू शकतात। या गायींवरती वातावरणाचा परिणाम होत नसल्यामुळे तिच्या दूध देण्याच्या क्षमतेवरही वातावरणानुसार कोणताच परिणाम होत नाही असं सांगण्यात येतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या जनुकांपासून उच्च दर्जाची वासरे तयार होतात असं मानलं जातं। म्हणजेच या प्रजातीकडून उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह संतती निर्माण होण्याची अपेक्षा केली जाते आणि त्यामुळे या जातींच्या गायींची मागणी दिवसेंदिवस वाढतीये। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।